नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैतच्या गाडीसमोर जोगतीन येते. तेव्हा अद्वैत गाडीच्या बाहेर येऊन जोगतींना म्हणतो की काय झालं नाही ना तुम्हाला. यावर जोगतीन म्हणते की पोरा, तुझ्या घराला समृद्धी आहे, पण तुझ्या संसारावर सावट आलं आहे. तुझ्या लक्ष्मीला, तुझ्या जोडीदारणीला तुला सांभाळायचं आहे. संसार बहरलेला राहिला पाहिजे, तो सुखू देऊ नकोस, बहरला पाहिजे असं म्हणून ती जाते. अद्वैत स्वतःशीच बोलतो की असं का बोलल्या त्या. तेव्हा आबा तिथेच असतात आणि स्वतःशीच बोलतात की मी शाप आहे या घराला, लागलेला शाप आहे मी, जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला. मी केलेल्या चुकीची शिक्षा माझी पोटची पोळी भोगते. असेच बडबडून आतमध्ये जातात आणि त्यांच्या मागोमाग अद्वैत सुद्धा जातो आणि सर्वजण विचारतात की आबा काय होतंय. आबा खूप घाबरलेले असतात. अद्वैत त्यांना शांत करतो. आबाच्या हातात नारळ असतं. रोहिणीचं लक्ष त्या नारळाकडे जातं आणि मनाशीच बोलते की डॅडने हा नारळ घट्ट घेऊन का बसले आहेत आणि मगापासून काहीतरी बडबडतात. एक मिनिट, ती जोगतीन येऊन गेली, त्याचं या नारळाशी काही कनेक्शन आहे का, शोध घेतलाच पाहिजे. तर इथे अद्वैत डॉक्टरांना फोन करतो. अद्वैत आबांना म्हणतो की आबा, डॉक्टर येते, तुम्ही प्लीज शांत व्हा. सगळेजण आबाला शांत करायला बघतात. परत अद्वैत डॉक्टरांना फोन करायला बाहेर जातो आणि मनाशीच बोलतो की सगळं काय चाललं आहे या घरात. खरेला आजपर्यंत इतका आजारी कधीच बघितलं नाही मी, आणि आबा अचानक विचित्र का वागतात काहीच कळत नाही. काय चाललंय, आणि तो टेन्शन मध्ये विचार करू लागतो. तेव्हा तिथे सोहम येतो आणि अद्वैतला पाणी देतो. सोहम अद्वैतला म्हणतो की दादा, तू माझ्यावरती अजून रागवलं आहेस का. दादा ऐक ना, मला प्लीज माफ कर ना, मला माहिती आहे मी चुकलोय, खूप चुकलो आहे मी. दादा तू मला मार, आय एम व्हेरी सॉरी. आणि त्याला गळे भेटतो. सोहम रडूनच म्हणतो की दादा, मला असं नव्हतं वागायला पाहिजे, पण त्या दिवशी मला कळलं की मला माझं काम माझ्या टॅलेंटले नाही मिळालं, त्यामुळे माझा ताबा सुटला. आणि मला माहितीये मी अख्खं घर डिस्टर्ब केले, आणि आज या घरात जे काय प्रॉब्लेम सुरू आहे ते माझ्यामुळे सुरू आहे, मला माहिती आहे. अद्वैत सोहमला म्हणतो की काही तुझ्यामुळे झालेलं नाही आहे, तुझा दादा आहे ना, कशाला काळजी करतो, परत सगळं आधीसारखं होईल, विश्वास आहे ना माझ्यावर. तेव्हा सोहम म्हणतो की स्वतःपेक्षा जास्त, आणि दोघेजण गळे भेटतात. तेव्हा रोहिणी आणि अनामिका हे बघते. सोहम अद्वैतला म्हणतो की दादा, मला माहिती आहे तू असलास ना तर सगळं नीटच होणार, तूच हे सगळं सॉल्व करू शकतो दादा, यू आर माय सुपर हिरो. रोहिणी रागानेच म्हणते की या दोन भावाचं प्रेम परत उफाळून आलं आहे. अनामिका, असं होता कामा नये, आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी सॉलिड करावं लागणार आहे. या दोघांमधलं नातं फक्त विस्कळीत नाही तर तुटून त्याचे तुकडे पडायला हवेत मला. अनामिका सोहमला बघूनच म्हणते की मला तर या सोहमच्या चेहऱ्यावरच हसूच बघवत नाही, पण तुम्ही काळजी नका करू, मी आहे, अशी आग लावेल ना सगळे होरपळून निघतील. तर इथे डॉक्टर येतात आणि अद्वैत डॉक्टरांना आबाकडे घेऊन जातात. डॉक्टर आबांना चेक करतात. डॉक्टर आबांना म्हणतात की काही काळजी नका करू, मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो म्हणजे सगळं ठीक होईल. डॉक्टर रजनीला म्हणतात की मी गोळ्यांचा जरा डोस वाढवते. डॉक्टर अद्वैतला म्हणतात की कला कशी आहे, त्यांना आराम करायला सांगा, आणि डॉक्टर तिथून जातात. तेव्हा सरोजही म्हणते की आबाला जरा आराम करू द्या, आबा आम्ही बाहेरच आहे, आणि सर्वजण तिथून जातात. तेव्हा अद्वैतही जायला निघतो. आबा अद्वैतला थांबवतो आणि म्हणतो की मला बोलायचं आहे तुझ्याशी, मगाशी तू नव्हतास तेव्हा देवी आईचा संकेत घेऊन ती जोगतीन माय आली होती. जोगतीन म्हणत असते की सावट आहे या घरावर, सावट दूर नाही झालं तर गिळून टाकेल हा सगळा उभा केलेला डोराळा, हा नारळ आमोस्याला जमिनीत पुरायचा. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा या गोष्टीचे एवढे टेन्शन घेऊ नका, काहीच होणार नाही, तुम्ही आराम करा, तुम्हाला बरं वाटेल, मी सांगतो आहे ना. आणि त्यांना आराम करायला सांगतो आणि तिथून जातो. इथे दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाकडे येतो, पण त्याच्या डोक्यात जोगतिनीचाच विचार असतो. ती जे काही बोललेली असते ते सगळं त्याला आठवतं. अद्वैत कलाला बघून बोलतो की जितका जास्त आराम करेल तितकं बरं आहे हिच्यासाठी, खरे टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. तर दुसरीकडे आपण पाहतो की आबाला स्वप्न पडतं आणि ते घाबरूनच उठतात. तेव्हा सगळेजण आबाकडे येतात.
सरोज रजनीला म्हणते की केवढा घाम आला आहे यांना. अद्वैत आबाचा घाम पुसतो आणि म्हणतो की काय झालं आहे आब्बा. आब्बा म्हणतात की मला जायलाच हवं. अद्वैत म्हणतो की तुमचं काय काम आहे का, मला सांगा, मी करतो. तेव्हा आब्बा इकडे तिकडे बघतात आणि नारळ मागतात आणि अद्वैतला सांगतात की काहीही करून हा नारळ मला पुरावा लागणार आहे. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आपण बघूया. तेव्हा मनात रोहिणी म्हणते की नारळ पुरावा लागणार आहे म्हणजे नक्की यांच्या काही श्रद्धा या नारळाच्या जोडलेल्या आहेत. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.